श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट अशा प्रकारचे जे काही 8 व 9 फेब्रुवारीचे जे काही करंट अफेअर आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या लेक्चरला सुरुवात करूया. तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की फायदा होईल. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1, अलीकडेच भारतीय लष्कराची पहिली महिला सुभेदार कोण बनलेली आहे? तर प्रीती रजक या पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत. प्रथम म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा काय होतो प्रश्न असतो, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता या ठिकाणी पहा, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. मूळच्या मध्य प्रदेश या राज्यातील रहिवासी आहेत. सैन्यामध्ये सुभेदार पद मिळवणाऱ्या प्रीती रजक ह्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. तर या कोण आहेत? चॅम्पियन ट्रॅप शूटर आहेत. त्यांच्या खेळातील कर्तृत्वामुळेच त्यांना लष्करात सन्मान्य प्रवेश देण्यात आलेला होता. त्यांची लष्करात हवालदारपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. चीनमध्ये झालेल्या 19व्या आशियाई स्पर्धेमध्ये महिलांच्या गटात प्रीती रजक यांनी भारतासाठी रौप्य पदक पटकावलेलं आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे सध्या ट्रॅप शूटिंगमध्ये प्रीती या भारतात 6व्या स्थानावर आहेत. त्यांच्या उत्तम खेळामुळेच लष्कराने त्यांना ही थेट पदोन्नती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा 2024मध्ये जे काही प्रथम महिलांच्या जे काही घडामोडी आहेत या ठिकाणी अतिशय महत्त्वाची ठरतात एक्झामच्या दृष्टिकोनातून, ते एकदा आपण काय कुठे रिकॉल करूया. या ठिकाणी बघा, कंचनदेव या इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन म्हणजेच काय ICFREचे काही कोण आहेत तर महासंचालक आहेत आणि महासंचालकपदी नियुक्ती झालेली त्या प्रथम महिला महासंचालक आहेत. बघा या ठिकाणी दीपा भंडारे सर्वश्रेष्ठ पर्यावरण अधिकारीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नीना सिंग ह्या CISFच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. सविरा प्रकाश या पाकिस्तान निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या हिंदू महिला आहेत. यानंतर पहा, लालड्रेन फुई या मिझोरमच्या पहिल्या महिला मंत्री आहेत. शीतल महाजन हे माउंट एव्हरेस्टजवळ 21,500 फुटांवरून स्काय ड्रायव्हर करणाऱ्या प्रथम महिला ठरलेल्या आहेत. शेख हसीना ह्या जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या महिला ठरलेल्या आहेत. सुधा मूर्ती यांना ग्लोबल इंडियन अवॉर्ड्स प्राप्त त्यांनी केलेला आहे. जय वर्मा सिन्हा या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पुढे पहा, बघा अलीकडेच आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर जय शाह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ते सुपुत्र आहेत, हे लक्षात ठेवा. तिसऱ्यांदा पुन्हा ते अध्यक्ष झालेले आहेत. जानेवारी 2021मध्ये ते पहिल्यांदा अध्यक्ष झालेले होते. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, बघा आशिया क्रिकेट परिषदेबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी याची स्थापना कधी झाली? 1983 रोजी झाली. मुख्यालय कुठे आहे तर कोलंबो श्रीलंका या ठिकाणी आहे. एकूण सदस्य किती आहेत तर 25 सदस्य आहेत. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न. अलीकडेच भारतामध्ये एकूण किती रामसर साईट झालेल्या आहेत? 80 आहेत. बघा यापूर्वी किती होत्या? मागच्या वर्षी 75 रामसर साईट होत्या. म्हणजेच आता वाढलेले किती आहेत? 5 वाढलेले आहेत. बघा भारतात एकूण भारतात सध्या 5 नवीन रामसर साईट झालेल्या आहेत. कर्नाटकमध्ये 3 पाणथळ भूभाग आणि तमिळनाडूमध्ये 2 रामसर साईट म्हणजे 2 नवीन पाणथळ भूभागांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, जाहीर करण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी कर्नाटकमध्ये मागदी केरे संवर्धन राखीव आहे. अंकसमुद्र पक्षी संवर्धन राखीव आणि अग्नाशिनी मोहाने ह्या तिघांना काय केले रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तमिळनाडूमध्ये कराई वेट्टी पक्षी अभयारण्य आणि लॉंगवूड शोला रिझर्व वन या दोघांना काय केलेले रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी रामसर कन्व्हेन्शन हे जे काही महासचिव आहेत ते डॉक्टर मोसंडा मुंबा हे आहेत. यानंतर पहा, 2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर या इराणमधील हे एक शहर आहे आणि या शहरामध्ये रामसर कन्व्हेन्शन झालेलं होतं. 2 फेब्रुवारी 1997 पासून त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे 1971 साली कन्व्हेन्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर काय झालं 1997 सालापासून त्याची अंमलबजावणी म्हणजे तिथून पहिली रामसर साईट वगैरे त्याच्यापासून त्याची जी अंमलबजावणी असे ती करण्यात आलेली आहे. बघा या ठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी वर्ल्ड वेटलँड डे दिवस साजरा केला जातो. मोस्ट इम्पॉर्टंट कोणती एक्झाम असते हा प्रश्न विचारला जातो आणि त्याची थीम सुद्धा विचारली जाते. वर्ल्ड वेटलँड डे म्हणजे काय? विश्व आर्द्रभूमी दिवस. आता 2024 जर तुम्हाला थीम विचारली तर आर्द्रभूमी आणि मानव कल्याण ह्याची थीम आहे. भारतातील पहिली रामसर साईट कोणती आहे तर चिल्का सरोवर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे चिल्का सरोवर कोठे आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. बऱ्याच एक्झाममध्ये किंवा डेली लेक्चरमध्ये चिल्का सरोवरबद्दल तुम्हाला काय केलेलं आहे, कोठे आहे तर त्याचं महत्त्व काय आहे तर हे सर्व तुम्हाला सांगितलेलं तर तुम्हाला आज कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर. यानंतर पहा,
अलीकडेच भारतीय नौदलाचे निरीक्षण जहाज INS संधाई कोणी कार्यान्वित केलेले आहे? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काय केलेलं आहे, हे कार्यान्वित केलेलं आहे. कोठे? विशाखापट्टणम येथे या ठिकाणी GSRE कोलकाताने हे बनवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, GSRE काय असतं, त्याचं कार्य काय आहे, त्यांनी आतापर्यंत काय काय काम केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण पाठीमागील डेली लेक्चर्समध्ये हा प्रश्न एकदा आलेला होता, तर त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी असतात की तुम्ही डिटेलमध्ये पाहता येतात, त्याच्यासाठी तुम्ही डेली लेक्चर्स पाहणं गरजेचं आहे. आता या जे काही INS संधायक आहे त्याची लांबी किती आहे? 110 मीटर आहे. वजन क्षमता किती आहे? 3800 टन एवढी आहे. यानंतर पहा, अलीकडेच उंगलई थेडी उंगलवरील या योजनेचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. उद्घाटन हे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आता बघा, या ठिकाणी तमिळनाडूबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तमिळनाडूची राजधानी कोणती आहे? तर चेन्नई. मुख्यमंत्री कोण आहेत? तर MK स्टॅलिन आहेत. राज्यपाल कोण आहे? तर RN रवी हे आहेत. आता पुढील प्रश्न पहा, अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये भारतीय रेल्वेसाठी किती नवीन कॉरिडॉरची घोषणा करण्यात आलेली आहे? 3 नवीन कॉरिडॉरची घोषणा करण्यात आलेली आहे. 3 हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न अशाबद्दल विचारला जातो. यानंतर पुढील प्रश्न पहा, अलीकडेच वायुशक्ती या मेगा अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर जैसलमेर राजस्थान या ठिकाणी करण्यात येणार आहे. कधी विचारलं तर 17 फेब्रुवारी 2024 रोजी. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इतर महत्त्वाचे सराव जे 2024 मध्ये आहेत किंवा पाठीमागे आहेत पण त्याची अपडेट आत्ता झालेले आहेत, तर असे आपण सर्व सराव या ठिकाणी पाहूया. वायुशक्ती सराव 2024 हा भारतीय वायुसेनेचा आहे. सायक्लोन हा सराव भारत आणि मिस्र म्हणजेच इजिप्तच्या दरम्यान आहे. खंजर हा अभ्यास हा भारत आणि किर्गिस्तानच्या दरम्यान आहे. मैत्री युद्ध अभ्यास हा भारत आणि थायलंडच्या दरम्यान झालेला आहे. त्याचप्रमाणे एक्स अयुत्या हा भारत आणि थायलंडच्या दरम्यान झालेला आहे. डेझर्ट सायक्लोन 2024 हा भारत आणि UAEच्या दरम्यानचा आहे. त्याचप्रमाणे बघा, जाहीद तलवार हा भारत आणि UAEच्या दरम्यानचा आहे. ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन हा बहुराष्ट्रीय अभ्यास आहे. लाल समुद्राच्या संरक्षणासाठी या ठिकाणी तो अभ्यास ठरवलेला आहे. विंडबॅक्स 23 हा भारत आणि व्हिएतनामच्या दरम्यान आहे. सूर्यकिरण हा 17 भारत आणि नेपाळच्या दरम्यान आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेहिन 23 हा ऑस्ट्रेलिया आणि भारतच्या दरम्यानचा आहे. त्याचप्रमाणे एक संप्रीती हा भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान आहे. आणि कोठे आयोजित करण्यात आलेला असं विचारलं तर मला मेघालय येथे हा एक संप्रीती काय केलेला आयोजित करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे पहा, युद्ध अभ्यास 2023 हा भारत आणि अमेरिकेच्या दरम्यानचा आहे. आशियान लष्करी सराव हा आशियाचे 10 सदस्य देशांच्या दरम्यानचा आहे. ब्राईट स्टार 23 हा भारत, अमेरिका, कतार, सौदी अरब, मिस्र आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न, भारतीय नौदलाने कोणती वर्ष नौदल नागरिकांची वर्ष म्हणून घोषित केले आहे? 2024 हे भारतीय नौदलाने नौदल नागरिकांची वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आता भारतीय नौदलाची स्थापना कधी झाली तर 1662 मध्ये झालेली आहे. मुख्यालय कोठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नौसेना अध्यक्ष कोण आहेत असं विचारलं तर ॲडमिरल R हरिकुमार हे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा इतर महत्त्वाचे पॉईंट्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. भारताचे सरसेनापती कोण आहेत तर राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्याचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS हे कोण आहेत तर जनरल अनिल चौहान आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जे काही फर्स्ट CDS होते ते कोण होते तर पहा, ते बिपिन रावत होते, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बिपिन रावत हे कोण होते? फर्स्ट CDS होते, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे पहा, यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी पॉईंट पहा पुढे, चीफ ऑफ द नावल स्टाफ म्हणजे CNS कोण होते तर कोण आहे तर ॲडमिरल R हरिकुमार हे आहेत. व्हाईस चीफ ऑफ द नावल स्टाफ कोण आहेत तर व्हाईस ॲडमिरल दिनेश R त्रिपाठी आहेत. यानंतर पुढे पहा, 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोणाची मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे? अभिनव बिंद्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. आता हे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रांनी पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. यानंतर पुढील प्रश्न पहा, जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि याची थीम सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला एक तर दिवस विचारला जातो किंवा काही एक्झाममध्ये थीम सुद्धा तुम्हाला विचारली जाते. क्लोज द केअर गॅप, एव्हरीवन डिझर्व ॲसेस टू कॅन्सर केअर ही त्याची थीम आहे. 4 फेब्रुवारी 2020 पासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटनेद्वारे याचं आयोजन केलं जातं.
आता या ठिकाणी राष्ट्रीय कर्करोग विचारला तर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी असतो तर 7 नोव्हेंबर रोजी असतो, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी राजीनामा दिलेला आहे? तर पंजाब राज्याच्या राज्यपालांनी राजीनामा दिलेला आहे. आता कोण आहे ते राज्यपाल? बनवारीलाल पुरोहित हे आहे, त्यांनी काय केलेलं आहे, यांनी काय केलं, राजीनामा दिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा अलीकडेच काही राजीनामा दिलेले काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात ओव्हरव्ह्यू करूया. बनवारीलाल पुरोहित पंजाबचे राज्यपाल आहेत, त्यांनी राज्यपालचे काय केलं, राज्यपाल पदाचा त्यांनी काय केलं, राजीनामा दिलेला आहे. हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा काय केलं, राजीनामा दिलेला आहे. तुम्हाला याबद्दल डिटेल माहिती पाहिलेली आहे, डिटेल लेक्चर्समध्ये त्याच्यावरती ईडी पडलेली होती, त्यांनी कोणता घोटाळा केलेला होता, कोणता घोटाळा सिद्ध झालेला आहे ईडीच्या स्वरूपामध्ये, तर ते आपण पाठीमागे लेक्चर्समध्ये डेलीमध्ये पाहिलेलं आहे. साक्षी मलिक कुस्ती महासंघातून संन्यास घेतलेला आहे, तर निक्का संन्यास घेतला हे डेली लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे. उदय कोटक महिंद्रा बँकेचे MD आणि CEO आहेत, हे लक्षात ठेवा, आणि ते CEO पदाचा त्यांनी काय केलं, सध्या राजीनामा दिलेला आहे. अनंत माहेश्वरी मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. दीपक पारेख 46 वर्षानंतर HDFC चेअरमन पदावर त्यांनी काय केलं, राजीनामा दिलेला आहे. किरण रिजिजू हे केंद्रीय कायदे मंत्री पदावर त्यांनी काय केलं, राजीनामा दिलेला आहे. आता या ठिकाणी पंजाब राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? चंदीगड आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? तर भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. फेब्रुवारी 2024 मध्ये वित्त म्हणजेच अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पवन कुमार यांची आर्थिक सल्लागार म्हणजे अर्थ मंत्रालयासाठी आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्र बघा, आत्ता सध्या नियुक्ती जे काय 2024 मध्ये झालेली आहेत त्याच्याबद्दल आपण एक ओव्हरव्ह्यू करूया. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच काय TRAI अध्यक्ष म्हणून अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वित्त मंत्रालयाचे मुख्य सल्लागार म्हणून पवन कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून PS दिनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नौदल संचलन महासंचालक साठी व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आणि महासंचालक म्हणून समीर कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रेल्वे बोर्डाचे सचिव म्हणून अरुणा नायर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रेल्वे बोर्डाच्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून जय वर्मा सिन्हा यांची निवड करण्यात आलेली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO म्हणून रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर बिमस्टेकचे नवीन महासचिव म्हणून इंद्रामणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून विकासशील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून संजीव खन्नाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 16व्या वित्त आयोगाचे चेअरमन म्हणून गीतिका मेहता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि BSEचे अध्यक्ष म्हणून प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती. बघा पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे. अलीकडेच कोणत्या राज्यात सूरजकुंड मेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे? हरियाणा या राज्यामध्ये सूरजकुंड मेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. 37वे संस्करण आहे हे. 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सूरजकुंड मेळा ग्राउंड फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी याचं आयोजित करण्यात आलेलं आहे. थीम राज्य कोणतं आहे? तर गुजरात हे थीम राज्य आहे. उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्र बघा, थीम राज्य गुजरात हे यापूर्वी 1997 रोजी करण्यात आलेलं होतं, हे लक्षात ठेवा तुम्ही. यापूर्वी कधीतरी 1997 रोजी. बघा या ठिकाणी 2023 मध्ये या मेळ्यासाठी 8 राज्यांना थीम राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी हरियाणा या राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? चंदीगड. मुख्यमंत्री कोण आहेत? मनोहरलाल खट्टर आहेत. राज्यपाल कोण आहेत? तर बंडारू दत्तात्रेय आहे. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी, चंदीगड राजधानी ही पंजाब आणि हरियाणा या दोघांची संयुक्त राजधानी आहे. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मुलांच्या पुनर्प्राप्तीसाठी त्यांना परत आणण्यासाठी कोणत्या पोर्टलचे अनावरण केलेलं आहे? ट्रॅक चाइल्ड पोर्टल आणि घर पोर्टल. बघा या ठिकाणी ट्रॅक चाइल्ड पोर्टल काय आहे? तर देशातील हरवलेली मुले शोधण्यासाठी हे ट्रॅक चाइल्ड पोर्टल सुरू केलेलं आहे. आणि घर म्हणजे आता या ठिकाणी घरचा फुलफॉर्म काय आहे? गो होम अँड रियुनिट. म्हणजेच काय, जी मुलं स्वतःहून घर सोडून गेलेली आहेत अशा मुलांना शोधून त्यांची देखभाल करणे आणि त्यांच्या घरी त्यांना पोहोचवण्याचं कार्य करणे. या ठिकाणी पहा, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत? तर स्मृती इराणी आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. यानंतर पुढील प्रश्न पहा. UPI सुविधा सुरू करणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरलेला आहे? तर फ्रान्स हा पहिला युरोपीय देश आहे.
युनिफाईड पेमेंट इंटरफरन्स हा UPIचा फुल फॉर्म आहे. लक्ष ठेवा, तुम्हाला विचारला जाऊ शकतो. UPI हा 2016 सुरू करण्यात आलेला आहे. NPCIचे प्रोडक्ट हे तयार केलेलं आहे. बघा NPCIचा फुल फॉर्म काय असतो, NPCIचं कोणकोणतं प्रोडक्ट आहे, तर याबद्दल आपण डेली करंट अफेअर्स पाठीमागील जे झालेले काही लेक्चर्स आहेत त्याबद्दल आपण काय केलेली आहे, याबद्दल डिटेल माहिती पाहिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, डेली करंट अफेअर्स पाहत राहा. बघा या ठिकाणी अलीकडेच नागेश ट्रॉफी 2023-24 कोणी जिंकलेली आहे, तर कर्नाटक या राज्याने जिंकलेली आहे. नागेश ट्रॉफी ही पुरुषांसाठी राष्ट्रीय दृष्टबाधित T20 क्रिकेट टुर्नामेंटसाठी विजेता टीम पुरस्कार साठी आहे. आणि या ठिकाणी विजेता टीम पुरस्काराची राशी किती, 1,04,000 त्यांना देण्यात आलेली आहे. आता ही नागेश ट्रॉफी कोणासाठी असते बघा, पुरुषांसाठी आहे. आणि राष्ट्रीय दृष्टबाधित T20 या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंट आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता या ठिकाणी बघा का दिली जाते, आणखीन ही भारतीय दृष्टबाधित क्रिकेट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष आणि दिव्यांगसाठी समर्थनम ट्रस्टचे संस्थापक ट्रस्ट स्वर्गीय SP नागेश यांच्या स्मरणार्थ आयोजित केली जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा जे क्रिकेट 2024 बद्दल थोडक्यात माहिती, या ठिकाणी कोणकोणते ट्रॉफी कोणी जिंकलेलं, काय जिंकलेलं आहे याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. रणजी ट्रॉफी 2023 सौराष्ट्राने जिंकलेलं आहे. विजय हजारे ट्रॉफी 2023 सौराष्ट्राने जिंकलेलं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022-23 मुंबईने जिंकलेली आहे. दलीप ट्रॉफी ही 2023 साऊथ झोनने जिंकलेली आहे. इराणी कप 2023 शेष भारत म्हणजे रेस्ट ऑफ इंडिया. बघा रेस्ट ऑफ इंडियाची जी काही कन्सेप्ट आहे ते आपण यापूर्वीच्या डेली लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, ते तुम्हाला डेली पाहत राहा. नागेश ट्रॉफी कर्नाटक 2024 कर्नाटकने जिंकलेली आहे. पुरुष एशिया कप 2023 भारतने जिंकलेली आहे. महिला एशिया कप 2022 भारताने जिंकलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न आहे. अलीकडेच डिजिटल मीडिया एडिटर जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्राकडून महागौर 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? निखिल वाघ यांना देण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. निखिल वाघ हे सध्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड असताना त्याच्यामध्ये ते काही जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्र, बघा आजचं जे काही लेक्चर्स आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही डेली लेक्चर्स पाहत राहा. डेली लेक्चरमुळे तुमचे कन्सेप्ट अगदी क्लिअर होतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबूया.